शहीद दिवस पर भगत सिंह, सुखदेव व राजगुरु को नमन और श्रद्धांजलि अर्पित की गई। सुंदर पाड़मुख के नेतृत्व में एसआरए की योजना बंद और एमयूटीपी योजना लाने के मुद्दे पर बैठक की गई। जी हां, आपको बता दें कि रविवार 23 मार्च 2025 के दिन डॉक्टर अंबेडकर नगर रविवासी सेवा संघ के सानिध्य में सुंदर पाड़मुख के नेतृत्व में एसआरए योजना को बंद करने एवं एमयूटीपी योजना को लागू करने की बात पर विशेष चर्चा की गई। इस बैठक में कई विशेष लोग शामिल हुए। पुरुषों के साथ साथ महिलाओं ने भी हिस्सा लिया। एमयूटीपी योजना लाने हेतु जल्द ही आम जनमानस को लेकर समाज सेवक सुंदर पाड़मुख एक विशेष रैली निकलेंगे और सरकार तक अपनी बात पहुंचाएंगे। चार महिला, 4 जेंट्स म्हणजे 5 जेंट्स। आणखी याच्यातून असं नाही की इथं संपलं, इथून आपली सुरुवात आहे। पहिले क्रियाशील सभासद तयार होतील। पहिले सगळे सभासद आहेत, आपण सगळे बसलेले सभासद आहात आणि त्यानंतर तुमच्यातूनच क्रियाशील सभासद तयार होतील आणि क्रियाशील सभासदानंतर कमिटीची ती त्यांना जे काही महत्त्वाची पदं आहेत, कारण जी काम करतील त्यांनाच ती पदं मिळतील। जे काम करणार नाही त्यांना पदं नाही मिळणार, कारण हे जबाबदारीचं काम असतंय। सगळी कामं सोडून आपला कामधंदा, आपला संसार, आपले मुलंबाळ सांभाळून सगळे कामं करून जे समाजाच्या कामासाठी आपलं वाहून घेत आहेत, आपला वेळ देत आहेत, तर त्याच्यातून ते क्रियाशील सभासद होतील आणि क्रियाशील सभासदानंतर कमिटीवरती त्यांना नियुक्त केलं जाईल। तर कमिटी म्हणजे काय? अध्यक्ष आहे, खजिनदार आहे, सेक्रेटरी आहे, उपाध्यक्ष आहे, उपखजिनदार आहे, उपसचिव आहेत, संघटक आहेत, अशी पदं आहेत। आणि इथे काही मिळण्यासारखं आता लोकांना वाटत असेल की अरे इकडे गेलं तर काय भेटणार आहे, परंतु इकडे गेल्यानंतर सर्वात मोठी गोष्ट जो निवारा, अत्यंत महत्त्वाची गोष्ट ज्याला इतिहासात मान्यता आहे की निवारा घर हे माणसासाठी अत्यंत गरजेचं असतंय। आणि घर तर सध्या तुमच्याकडे आहे, परंतु ही वस्ती प्रकल्पामध्ये लवकरच येते आणि ह्या वस्तीचं पुनर्वसन होईल आणि पुनर्वसनामध्ये आपल्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या जर का मान्य झाल्या तर एक मजबूत घर आपण मिळवू शकतो आणि त्यानंतर आपल्या घराला तुटण्याची भीती, या पुनर्वसनाची भीती, अपात्र होण्याची भीती, या आणखी तिथून पुढे तरी पाठवण्याची भीती, ही सगळी भीती संपणार आहे। तर त्यामुळे हे सगळं करणं गरजेचं आहे। तर आजचा जो पहिला विषय आहे प्रारूप परिशिष्ट 2 रद्द करण्याबाबत। आता प्रारूप परिशिष्ट काय आहे हे आपण आधी समजून घेऊया। इथे 2015-16 ला महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुंबई विमानतळाच्या परिसरातील 17 पॉकेट झोपडपट्ट्या मुंबई विमानतळाच्या परिसरामध्ये सांताक्रूज, कुर्ला, अंधेरी आणि विलेपार्ले या 4 उपनगरामध्ये 55 झोपडपट्ट्या आहेत। त्या 55 झोपडपट्ट्यापैकी महाराष्ट्र शासन आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी आणि MIL या तिघांनी मिळून अशा एक प्रायोरिटी झोपडपट्ट्या ठरवल्या की त्यामधल्या फक्त 17 पॉकेट झोपडपट्ट्यांचाच आपण सर्वे करायचा आणि त्यांचं पुनर्वसन करायचं आणि ती खाली झालेली जमीन जी आहे एअरपोर्ट एक्सपान्शन, ब्युटिफिकेशन हे करण्यासाठी त्याचा वापर करायचा। असं हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी यांनी सगळं मिळून ठरवलं। हे 2006 पासून हे कंटिन्यू प्रोसेस सुरू झाली आणि त्यांनी सुरुवातीला जे 2007 ला सर्वे झाला, सगळ्यांच्या दारावरती नंबर टाकले गेले, नोटीस दिल्या गेल्या, परंतु त्याच्यावरती पुढे ऍक्टिव्हिटी झाली नाही। त्यानंतर 2010 ला त्यांनी पुन्हा सर्वे केला आणि त्यात पुन्हा सर्वेमध्ये फक्त ह्या 17 पॉकेट झोपडपट्ट्यांचा नोंद घेण्यात आली। 17 पॉकेट मधून त्यांनी फक्त 14 पॉकेट झोपडपट्ट्यांचाच सर्वे केला आणि त्यांना पात्र अपात्र करायला सुरुवात केली। तर 2015-16 ला क्रांतीनगर, संदेशनगर ह्या साइडच्या ज्या झोपडपट्ट्या 2015-16 ला जे काही पात्र अपात्रतेचं त्यांचं जी अंतिम यादी लागली, तर त्यांचा जो आकडा जो होता तो आता रेकॉर्डला सुद्धा आहे की 2015-16 ला संदेशनगर साइडच्या क्रांतीनगर, संदेशनगर, बेल बाजार ह्या ज्या झोपडपट्ट्या आहेत तिथे 65% झोपडपट्ट्या अपात्र झाल्या आणि 35% झोपडपट्ट्या पात्र झाल्या। आणि तो रेकॉर्ड जेव्हा न्यूज मध्ये आणि पेपर मध्ये आम्ही बघितला
तर आमची खरोखर हवालदिल झालो आम्ही की हे काय चाललंय. एवढे लोक जर का अपात्र होत असतील तर मग आम्ही सर्वेला का सपोर्ट करायचा. आणि त्या लोकांचं पुनर्वसनासाठी त्यांना विद्याविहार कुर्ला ह्या संदेश कुर्ल्याचे जे काय आहेत SDILच्या इमारती विद्याविहार स्टेशनच्या बाजूला बनवलेल्या पुनर्वसनासाठी बनवलेल्या इमारती त्या सुद्धा दिवाण बिल्डर आणि महाराष्ट्र शासन एअरपोर्ट ऑथॉरिटी यांच्या TDRच्या घोटाळ्यामध्ये ते 18,000 फ्लॅट पूर्णपणे लटकून गेलेले. आणि मग आपलं पुनर्वसन कुठे होणार. आणि कट ऑफ डेट ही जर का 1/1/2000ची कट ऑफ डेट जर का लावली तर 65% लोक अपात्र होत आहेत. म्हणून आमच्या पार्ल्या साईडच्या लोकांनी प्रामुख्याने सम्राट अशोकनगर, बामणवाडा, सम्राट अशोकनगर, आंबेडकर नगर आणि संभाजीनगर या 4 वस्त्यांच्या कार्यकर्त्यांनी, रहिवाशांनी, सर्व पक्षांच्या लोकांनी मिळून जोरदार हंगामा केला. आणि मग कलेक्टरला संजय गांधी नगर इथे 2016ला त्यांना आम्ही रोखलं, पोलीस स्टेशन इथे रोखलं आणि त्यांना आम्ही जॉब विचारला की एवढी लोक जर का अपात्र होत असतील, 65% लोक जर का अपात्र होत असतील तर पॉलिसीमध्ये चेंज करणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि मग 2017ला इकडे सर्वेक्षणाची 2015-16ला सर्वेक्षणाची धामधूम सुरू होती. आंबेडकर नगरमध्ये सर्वे करायचा आहे आणि देवेंद्र फडणवीसनी घाटकोपरच्या जाहीर सभेमध्ये 2016ला त्यांच्या समोर उद्धव ठाकरे सुद्धा होते, त्या टाइमला ते उपमुख्यमंत्री होते. त्यावेळेस त्यांनी जाहीर केलं की ते उद्धवजींना सांगतायत की उद्धवजी बघा हे झोपडपट्ट्यातले लोक आम्हाला सर्वे करायला देत नाहीत, यांची एवढी मजाल. आणि मग त्यांनी निर्णय घेतला, पोलीस स्टेशनला पोलीस DCPला त्यांनी आदेश दिले की जर सर्वे करू देत नसतील तर बळाचा वापर करा. आणि मग ही गोष्ट आम्हाला ऑलरेडी माहीत पडली. आता आम्हाला माहीत पडली असताना ऑलरेडी आम्ही वस्त्यामध्ये ऑलरेडी वातावरण तयार करून झालं होतं, लोकांना सगळ्यांना समजवणं झालं होतं की जर का आपल्याला इथून काढलं तर आपलं पुनर्वसन कुठे करणार हे अजून यांनी सांगितलं नाही. आणि आम्हाला असं वाटतंय की जसं सहारच्या लोकांचं पाईपलाईनच्या लोकांना जेव्हा घरं तोडली गेली तर त्या लोकांना दिंडोशीला आणि माहुलला पाठवण्यात आलं. तर आपण जर का यांच्या सर्वेक्षणाला सपोर्ट केला तर सर्वेक्षण एकदा झालं की सळ आपल्याला इथून काढणार आणि आपल्याला माहुलला आणि दिंडोशीला लांब कुठेतरी टाकणार. आणि म्हणून सगळ्या घराघरातून सगळ्या महिला, युवा, पुरुष तिथे उपस्थित झाले, आंबेडकर नगरच्या इथे, संभाजीनगरच्या इथे. आणि कलेक्टरच्या सर्वेक्षणाला जोरदार विरोध झाला. आणि त्याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय म्हणून होते, त्यांना आम्ही पत्र दिलं होतं की इकडे झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना त्यांचं म्हणणं कोणीही ऐकत नाही आणि एअरपोर्ट हा रिस्ट्रिक्टेड एरिया आहे, तिथे काही छोटंसं काही जर हरकती झाल्या तर विमानाला धोका होऊ शकतो, विमानतळाला धोका होऊ शकतो आणि त्याचं खापर जे आहे हे झोपडपट्टीवाल्यावरती टाकलं जाईल. म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की आमचं म्हणणं MMRDने ऐकलं पाहिजे. आणि मग तुम्ही MMRDच्या अधिकाऱ्याला त्यांनी आदेश दिले की तुम्ही यांचं म्हणणं ऐकून घ्या. आणि मग त्यानुसार मुंबई विमानतळाच्या 55 ते 60 लोकांना घेऊन, प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही लोकांनी MMRD मध्ये हेअरिंग झाली आमचं. आणि त्या हेअरिंग मध्ये आमच्या ज्या 5 मागण्या आहेत, स्थानिक ठिकाणी पुनर्वसन झालं पाहिजे. आता स्थानिक ठिकाणी पुनर्वसन का पाहिजे तर आपल्या मुलांच्या शाळा, आपला कामधंदा आणि मुंबईत असलेला ट्रान्सपोर्टेशनचा मोठा प्रॉब्लेम असतो, हा होऊ नये, ही समस्या निर्माण होऊ नये म्हणून आमच्या पार्ल्याच्या लोकांचं पार्ल्यात पुनर्वसन व्हावं. आणि इथे अपात्रतेचा जो रेशो आहे हे जर का आपण बघितलं तर 65% लोक अपात्र झालेले आहेत संदेशनगर, क्रांतीनगर, गावदेवी, सांताक्रूज आणि अंधेरी विभागात. तर आमच्या इकडे सुद्धा हा प्रकार होऊ शकतो. म्हणून इथे जर का सर्वेक्षण करायचं असेल तर यांनी आमच्या लोकांना पात्रतेसाठी त्यांनी मेट्रोसाठी जी पॉलिसी वापरली MUTP योजना, सर्वेक्षणाच्या शेवटच्या तारखेला कट ऑफ डेट मानून घराच्या बदली घर, दुकानाच्या बदली दुकान देणारी योजना इथे इम्प्लिमेंट करावी. आणि किमान 500 चौरस फुटाचं घर प्रत्येक रहिवासी कुटुंबाला देण्यात यावं. मेंटेनन्ससाठी
1,00,000 रुपये देण्यात यावे, जबकि आता 40,000 रुपये डिक्लेअर झालेले आहेत. हळूहळू त्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत. त्यानंतर एक टाउनशिप त्यांनी बनवावी. टाउनशिप म्हणजे आता आपण जे बघतो ही एअरपोर्ट कॉलनी आहे. एअरपोर्ट कॉलनीमध्ये शाळा आहे, इथे शॉपिंग सेंटर आहे, कम्युनिटी हॉल आहे, त्यानंतर त्यांना मुलांना खेळायला मैदान आहे, बाजूला हॉस्पिटल सुद्धा आहे. तर ह्या सगळ्या सुविधा त्यांनी आपल्या झोपडपट्टी पुनर्वसनाच्या कॉलनीमध्ये ह्या सगळ्या सुविधा त्यांनी निर्माण कराव्यात आणि नंतर आमचं पुनर्वसन करावं, म्हणजे नंतर आमच्या झोपडपट्ट्याचं डेमोलिशन करावं. आमचं नाही, या शासन प्रशासन जो काही प्रोजेक्ट चालवत आहे त्याला आमचा विरोध नाहीये. तर हे आमच्या मागण्या MMRDनी ऐकून घेतल्या आणि त्याचे 4 पत्र आपल्याकडे आहेत. आता तुम्हाला हे त्यानंतर त्यांनी काय केलं, 2016च्या नंतर 2018ला संभाजीनगरचं अनेक्शर जाहीर केलं. संभाजीनगरचं अनेक्शर आज आपल्याकडे ते सगळं ओपनली असं स्क्रीनवरती दाखवण्यासाठी व्यवस्था नाही आहे. परंतु तुम्ही जेव्हा बघाल आंबेडकर नगरमध्ये 650 झोपड्या आहेत. त्या 650 झोपड्यापैकी 250 लोकांना अपात्र करून ठेवलेलं आहे. 250 660 घरं आंबेडकर नगरमध्ये आहेत, त्यापैकी 250 लोकांना अपात्र करून ठेवलेलं आहे. आता अपात्र केल्यानंतर काय होणार आहे, आपल्या रहिवासी लोकांना असं वाटतंय की अपात्र झालंय ना, मग होईल पात्र. काही लोकांचे अनिर्णित आहे. बहुतेक रहिवासी लोकांना असं वाटतंय अनिर्णित म्हणजे माझं पात्रच आहे. तर अनिर्णित म्हणजे पात्र नाही. अनिर्णित म्हणजे तुमचं लाईट बिल व्हेरिफिकेशन, तुमचं वोटिंग कार्ड व्हेरिफिकेशन, तुमचं सर्वे पावती व्हेरिफिकेशन हे झाल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट 2000च्या अगोदरचे आहेत किंवा नाही, का नावामध्ये काही तफावत आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तिथे बघितल्या जातील. आणि नावामध्ये छोटासा फॉल्ट जर त्यांना दिसला तर ते सरळ सरळ त्याला अपात्र करतात. आता याच्यामध्ये कित्येक लोकांचे डॉक्युमेंटच जमा नाहीत, नाव बरोबर लिहिलेलं नाही, दरवाजा बंद आहे तर त्याला अपात्र करून ठेवलंय. तर हा सगळा प्रकार सरळ करून घेणे मला वाटतं एवढं सोपं नाही. कारण अधिकारी कलेक्टर तर राहिला लांब, साधा चपरासी पण आपल्याला आपला ऐकून घेत नाही. आपला चांगला अनुभव आहे की साधा चपरासी, दरवाजावर उभा राहणारा चपरासी सुद्धा, तिथला सिक्युरिटी गार्ड सुद्धा आपल्याला आतमध्ये जाऊ देत नाही. साहेब जर का रिकामी जरी बसलेले असले तरी पण आपल्याला सांगणार की साहेब बिझी आहे, साहेबाची मीटिंग चालू आहे, साहेब फार बिझी आहेत, आता तुम्ही भेटू शकत नाही. आपण आपला कामधंदा सोडायचा आणि तिथे जाऊन गेटवर थांबायचं. तो सिक्युरिटी आपल्याला सोडत नाही, साहेब आपलं म्हणणं ऐकून घेत नाही. आणि मग काय करायचं, अपात्र झाल्यानंतर पहिलं तुम्हाला अपील करावं लागेल. मग अपील करण्यासाठी तुमचे सगळे डॉक्युमेंट वकील घेणार, वकील त्याची एक डाटा तयार करणार आणि त्याची फाईल तयार करणार आणि 4-5 फाईलीच्या झेरॉक्स मारणार आणि पुन्हा त्या अपीलमध्ये टाकणार. अपीलमध्ये टाकण्यासाठी वकिलाला तुम्हाला फीस द्यायची आहे. पुन्हा पात्र करण्यासाठी वकिलाला वेगळी फीस द्यायची आहे. वकील ज्या टायमाला येणार आहे, डेट मिळाल्यानंतर त्या तारखेला तुम्हाला पण जायचं आहे आणि वकील पण तिथे थांबणार आहे. वकील येणार आहे आणि तेव्हा वकील आपलं म्हणणं मांडेल. वकील जर का सिद्ध करू शकला की यांचं जे घर आहे, यांचं जे झोपडं आहे हे 2000च्या अगोदरचं आहे, म्हणून यांचं घर पात्र केलं पाहिजे. पण मग त्यांच्या ज्या अटी लय मोठ्या आहेत, अपात्र करण्याच्या अटी लय मोठ्या आहेत, पात्र करण्याच्या अटी फार कमी आहेत. घर पात्र होण्याच्या अटी फार कमी आहेत. आता घर पात्र होण्याच्या अटी काय आहेत, तर तुमच्याकडे वोटिंग कार्ड पाहिजे, 95चं या 2000च्या अगोदरच्या मतदार यादीत नाव पाहिजे, त्यानंतर 2000च्या अगोदरचं लाईट बिल पाहिजे आणि 2000च्या सर्वे पावती पाहिजे. हे 3च डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे. त्याच्यामध्ये जर नावामध्ये तफावत दिसली तर ते सगळं त्याला अनिर्णित मध्ये ठेवतात. त्यानंतर अपात्र होण्याची कारण काय आहेत, तर तुमचं जर का मतदार यादीमध्ये वडिलाचं नाव वरती असेल आणि तुमचं मुलाचं नाव खालती असेल तर मुलाचं घर 100% अपात्र करतात. का, तर ते सांगतात की एकत्र कुटुंब. त्यानंतर सर्वेच्या नंतर जर का घर खरेदी विक्री झाली असेल ते सरळ सरळ अपात्र. ज्यांच्या घरामध्ये सर्वे करत असताना भाडोत्री सापडला, त्यांनी अनेक्शर मध्ये नोंद केली की यांच्या घरात भाडोत्री सापडला सर्वेक्षणानंतर, म्हणजे ज्यांना घराची गरज नाही, मग ते घर अपात्र. अशी बरीच कारणं आहेत की ती अपात्र होण्याला, म्हणजे 8-10 मुद्दे असे आहेत की ते अपात्र इझी होत आहे, परंतु पात्र एवढं सुखासुखी होत नाही. आणि म्हणून हा सगळा हॅरेसमेंट आम्ही बघितलेला आहे MMRDच्या, SRAच्या, BMCच्या सर्वेमध्ये. तर याच्यासाठी आम्ही आपल्या समोर मागणी करतो आहोत, हा अनुभवाने आम्ही मागणी करतो आहोत की हे जे आंबेडकर नगरचं जे काही 660 झोपडपट्ट्यांचं
जे अनेक्शर लावलेलं आहे ते मला असं वाटतं की रद्द करून घेतलं पाहिजे, कारण रद्द करून घेतलं तर आपल्याला MUTP योजनाची मागणी करता येईल. रद्द करून घेतलं तरच, लक्षात घ्या, रद्द जर नाही झालं, आता रद्द का करावं, तर सर्वे झाला 2015-16ला आणि आता 2025 चालू आहे, म्हणजे 9 ते 10 वर्ष झाले. यांनी त्याच्यामध्ये काही बदल केला नाही, सरळ सरळ ते पूर्णपणे असंच पडून आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की 2015-16ला 4 हेअरिंग झाले आपल्या. दिल्लीला सुद्धा आम्ही गेलो होतो. दिल्लीमध्ये सुद्धा आम्ही विमान उड्डाण मंत्रालयाचे जे सचिव आहेत त्यांच्यासमोर आमचं म्हणणं मांडलं. त्यांनी एक पत्र MMRD ला आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पाठवलं की यांचं म्हणणं ऐकून घ्या. आणि त्यांनी 2014ला एक कच्चा ड्राफ्ट तयार केला आणि तो कच्चा ड्राफ्ट स्थानिक ठिकाणी पुनर्वसन करण्याबद्दल त्यांनी मान्यता आहे. स्थानिक ठिकाणी पुनर्वसन CSMIA असं त्याचं नाव आहे. इथे जे लिहिलंय बघा, CSMIA म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ नोटिफाईड एरिया असं त्याचं म्हणणं आहे. ही जमीन म्हणजे ज्या ठिकाणी विमानाचं लँडिंग टेकअप होत नाही, हँगर्स टॅक्सीवे नाही, रनवे नाही, ते म्हणजे एअरपोर्टच्या म्हणजे कुठल्याही कमर्शियल प्रोजेक्टमध्ये येत नाही, अशी लांब असलेली जमीन एअरपोर्टचीच जमीन, तर त्याच जमिनीवरती पुनर्वसन करण्याची, स्थानिक ठिकाणी पुनर्वसन करण्याची, इन सिटू पुनर्वसन करण्याची त्यांनी त्याच्यात मान्यता दिलेली आहे. ती पॉलिसी सुद्धा 2021ला हा तुमच्यासाठी दाखवतोय. हा कच्चा ड्राफ्ट आहे. हा ड्राफ्ट आला होता 9 सप्टेंबर 2014ला आणि त्याच्या अगोदर 22 जुलै 2014ला पृथ्वीराज चव्हाण जे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, त्यांच्या नावाने अशोक गजपती राजू जे विमान उड्डाण मंत्री होते, त्यांनी एक पत्र पाठवलं होतं की यांचं स्थानिक ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावं. अशा पद्धतीचे हे सगळे लेटर्स आपल्याकडे आहेत. तर त्या पत्रानंतर हा ड्राफ्ट तयार झाला 9 सप्टेंबर 2014ला आणि त्यानंतर त्यांनी ही पॉलिसी तयार केलेली आहे. 29 जून 2021ला ऑलरेडी पॉलिसी तयार केलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की इन सिटू मध्ये स्थानिक ठिकाणी CSMIA ने जी नोटिफाईड एरिया आहे, नोटिफाईड एरिया म्हणजे जी जमीन एअरपोर्ट विस्तारीकरण सुशोभीकरणाला जरुरी नाही त्या जमिनीवरती या झोपडपट्टी रहिवाशांचं पुनर्वसन करणार असं त्यांनी त्या पॉलिसीमध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर आणखी त्याला त्यांनी ऑर्ग केलेलं आहे की जर ती जमीन अवेलेबल झाली नाही तर एक्सिटू, पहिलं इन सिटू नंतर एक्सिटू म्हणजे विमानतळाच्या एअरपोर्टची जी जमीन आहे ती सोडून दुसरी जमीन ते लोक खरेदी करतील आणि तिथे आपलं पुनर्वसन करतील. आणि जी लोक 2000च्या कट ऑफ डेट नुसार अपात्र होतील त्यांना MMR रिजन म्हणजे कल्याण, डोंबिवली, पनवेल, पालघर इथपर्यंतचा त्यांचा MMR रिजनचा लेंथ आहे, म्हणजे तिथपर्यंत आपल्या लोकांना पुनर्वसन ते बाहेर टाकू शकतात. तर ही अशा पद्धतीची पॉलिसी आहे. त्यामध्ये कट ऑफ डेट त्यांनी 1-1-2000ची वापरलेली आहे. त्यांनी आपण ज्या काही 5 मागण्या त्यांना दिल्या होत्या ह्या 2015, 16, 17 या 3 वर्षात त्यांना आम्ही लगातार त्याचा पाठपुरावा करत होतो. परंतु 2021ला ही पॉलिसी तयार करताना त्यांनी आपल्या मागण्यांची कुठेही नोंद घेतलेली नाहीये. तर आपल्या ज्या मागण्या आहेत ह्या लोकांचं चांगलं जीवन बनवण्यासाठीचा प्रयत्न आहे, चांगलं लाईफ बनवण्याचा प्रयत्न आहे. तर हे सगळं करण्यासाठी आपल्या लोकांना पहिलं विमानतळाच्या आंबेडकर नगर, संभाजीनगर आणि सम्राट अशोकनगर या 3 वस्त्यामध्ये 1843 झोपड्या आहेत. त्या 1843 झोपड्यामध्ये प्रामुख्याने आंबेडकर नगरचे 250 कुटुंब हे सर्वेक्षणाला विरोध केला म्हणून, दरवाजा बंद ठेवला म्हणून त्यांना सरळ अपात्र केलेलं आहे. आणि त्या लोकांना अजून समजत नाही की आपलं घर अपात्र झालंय आणि आपलं घर पात्र करण्यासाठी किती त्रास होणार आहे हे अजून त्यांना कळत नाही. म्हणून आपलं कर्तव्य आहे, आपल्याला समजतंय म्हणून आपण त्यांना संघटित करण्याचा प्रयत्न करतोय. आता संघटित तर ह्यासाठी आपल्याला तो निर्णय घ्यायचा आहे की हे जे अनेक्शर जे त्यांनी लावलेलं आहे त्याला प्रारूप परिशिष्ट 2 असं म्हणतात. प्रारूप म्हणजे कच्चं, परंतु ह्या कच्च्या प्रारूप मध्ये सुद्धा
मुंबई विमानतळाच्या 17 पॉकेट झोपडपट्ट्यामध्ये, त्यामध्ये प्रामुख्याने 14 झोपडपट्ट्यामध्ये संदेश नगरला 450 घरं पात्र आहेत. त्याच्या बाजूला क्रांतीनगर आहे, तिथे सुद्धा 350 घरं पात्र आहेत. त्याच्यानंतर सहयोग नगर आहे, इंदिरा नगर आहे, अशा 5 झोपडपट्ट्या तिकडेच आहेत. तर पहिल्या यादीमध्ये बरेच लोक पात्र आहेत, पण आपल्या ह्या तीनही वस्त्यामध्ये सम्राटनगर, आंबेडकर नगर आणि संभाजीनगर या तिन्ही वस्त्यामध्ये एकही झोपडी पात्र नाही. स्पष्ट त्यात लिहिलेलं आहे, तिन्ही अनेक्षर मध्ये नोंद आहे, एकही झोपडी पात्र नाही, अपात्र आहे आणि अनिर्णित आहे. परंतु पहिल्या यादीमध्ये तिकडे पात्र आहे. पण याला सरळ करून घेणे मला वाटतं एवढं सोपं नाहीये. तर त्याच्यावरती तुम्हाला एकमताने निर्णय घ्यायचा आहे आणि मग आपण आपल्या आधी मंचकावरती जे उपस्थित आहेत त्यांनी बी आपलं म्हणणं मांडावं, किंवा हे अनेक्षरच्या बद्दल जी माहिती तुम्हाला मी दिली याबद्दल आधी आपण सगळ्यांनी निर्णय घेऊया आणि मग पुढच्या मुद्द्यावर जाऊया. सगळ्यांनी मला वाटतं मधुकर खंडागळे साहेबांचं काय म्हणणं आहे, कारण एकाने आपलं मत मांडलं तर मग त्यांना आपण सगळ्यांनी हातवर करून दुजोरा द्यायचा आहे. सर्वप्रथम शहीद भगतसिंग यांना मी त्रिवार अभिनंदन करतो. मी मंचावर बसलेले आमचे सुंदर पाडमुखजी, राजू आचलकाम, दयावन देवरे आणि सर्व महिला मंडळ यांना पण आज जो हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये 2 मुद्दे म्हणजे झोपडपट्टीच्या बारे जे आता पाडमुख साहेबांनी सांगून दिलेले आहेत, त्याच्यातला प्रारूप पारिष्ट 2 हा रद्द करण्याच्या करिता आपण सर्वांनी एकत्रित येऊन जो हा मुद्दा आहे या मुद्द्याबद्दल सगळ्याची मतं मांडणी करून आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. तर माझ्या मते हा प्रारूप पारिष्ट 2 रद्द झाला पाहिजे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम. भाषण दिलेलं नाही महिला मंडळ आणि आमचे मित्र सर्वांना परत जय भीम. माझं एकच म्हणणं आहे, जसे आपले सुंदर पाडमुख आहेत हे आपल्याला मार्गदर्शन देत आहेत, चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा हीच आमची विनंती आहे. जय भीम. सर्वात पहिल्यांदा सर्व बसलेले आपले सदस्य आणि मेंबर्स यांना आपण आलात म्हणून भरपूर धन्यवाद. आणि बसलेले आपले हे श्री आम्ही तर मामा म्हणतो सुंदर पाडमुख, सर्वात पहिल्यांदा सर्वांना एकत्रित आणलं याच्याबद्दल सर्वांनी एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवाव्यात. आणि आता आपल्या एरियामध्ये काही खलबली आहेत जेणेकरून जी 120 रुपये जी पावती आहे भरण्याची, ही काही लोकांना भडकवण्यात येते की हे काय नाही, हे पैसे खात आहेत. बरोबर. आता तुम्ही मला एक सांगा, संघटना चालवायची म्हणल्यानंतर अशीच नाही जेणेकरून तुमचेच पैसे तुमच्याच उपयोगासाठी वापरतायत. हे असे हे सुंदर मामा आपले, ठीक आहे, जेणेकरून हा शाळेचा खर्च, जेणेकरून कोणाला येणं जाणं, ठीक आहे, हे बॅनर, हे सगळं आपला सहखर्च आपल्यासाठीच वापरता येतोय. ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि जो बोलतोय त्याला ही गोष्ट समजवण्यात यावी की बाबा हे असं नाही, हे असं आहे. आणि आपण आपल्या हक्काच्या घरासाठी सर्वजण एकत्रित उभे आहे. आणि मी काय म्हणतो, सगळे जेवढे हे सगळे बसलेले आहेत मेंबर आणि सर्व काही सदस्य आहेत, हे जे काय मिळून जी कमिटी बनवतात आहे, हे काय त्यांच्या स्वतःच्या घरासाठी नाही बनवत आहे, जेणेकरून सर्वांचं भलं व्हावं यांची ही अशी विचार आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट ही की सर्वांना एकच विनंती आहे की आपण जोपर्यंत एकत्रित येत नाहीत आणि एकत्रित सर्वांनी विचार मांडत नाहीत तोपर्यंत काहीही होणार नाही. आणि आपण इथे सर्व एक संख्ये आलो याबद्दल सर्वांचे धन्यवाद म्हणून मी एक टाळ्या वाजवतो. आणि आपापले मत काय आहे निष्कृषपणाने स्वतःहून उभं राहून स्वतःचं मत मांडावं अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. नमस्कार.
सर्वप्रथम आज शहीद दिन आहे, तर या तिघा हुतात्म्यांचं स्मरण आहे, गौरव आहे. यांच्याकडनं आपण प्रेरणा घ्यावी आणि एकत्रित यावं. काल संध्याकाळी सरांसोबत आम्ही चाळीमध्ये फिरत असताना मला हे जाणवलं की सरांचं म्हणणं असं आहे की आम्ही एकत्र या म्हणतोय, पण आम्ही काही बंधन ठेवलेले नाही मध्ये. आम्ही तुमच्यासोबतही यायला तयार आहोत. तुमच्याकडे काय मुद्दे असतील ते मांडा, ते आपण ऐकूया. आमचं सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की घर के बदले घर, सरांचा मुद्दा एवढाच होता स्टार्टिंगपासूनही तोच आहे. माझं काय एवढं जास्त अभ्यासातला नाही या विषयातला, मी आत्ता हल्ली जॉईन झालेलो आहे. तर मी पाहतोय की काल त्याच्यातनं असे म्हटले की कोणी नेता असेल, कोणी कार्यकारी मंडळ असेल, आणि आपल्यामध्ये पण बघा ना, विभाजन करण्याचे कारणं बरेच आहेत. आता इथे काही म्हटलं समजा जे बी म्हटलं तर काही लोक जरा परत झालं विभाजन, फरक पडतो. तर ते विभाजन आपल्याला व्हायचं नाही आहे. विभाजित व्हायचे कारणं बरेच आहेत की आपण कुठे काम करतो याच्यात पण वेगळं होऊ शकतो. मात्र एकत्र येण्याकरता फक्त एकच ऑप्शन आहे आपल्याकडे की घर. म्हणजे घराकरता आपण एकत्र झालं पाहिजे. म्हणजे लोक आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करतात आहे, ते दिसतंय आपल्याला. मग त्याच्या बळी पडू नये, एकत्रित यावं. आणि जसं माझे मित्र यांनी म्हटलं होतं की 120 रुपया करता, जसं आपण इथे बसलोय आता, हे हॉल वगैरे पण याचं पण काय भाडं वगैरे असतं. म्हणजे त्यावेळेला आपण विचार करत नाही या गोष्टीचा. पण मात्र हे मागच्या संडेला होता की अनेक बैठका होतात, त्याकरता असे खर्च होतो. आणि तो खर्च एकत्रितपणे केला तर कोणाच्या एकाच्या अंगावरती येत नाही किंवा लोड येत नाही आहे. कारण की हे इथे बसते सर्व मंडळ आम्ही सगळं सभासद आहोत. सरांनी सुरुवातीला म्हटलेलं की सभासद आहोत, तिकडे आणि इकडे काही फरक नाही आहे. हे विभाजन ठेवूच नका मनामध्ये की हे इकडे पुढे बसलेत म्हणून सांगायला लागले, असं काही प्रकार नाही आहे. आपण सर्व एकत्र आहोत. एकत्रितपणे कामं करायला काही खर्च लागतोच. मेंबरशिप चार्जेस हे घेतात, ते घ्यावे लागतातच. इथून पुढे दुसरा मुद्दा म्हणायचा, मेन मुद्दा आपला MUTPचा कायदा. MUTPचा कायदा जर लागू झाला त्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल. एकत्र आल्यावरती काय गोष्टी घडतात ते आपण पाहिलेले आहेत. म्हणजे स्वातंत्र्य लढा घ्या किंवा साहेब सरांनी तिकडे राजारामवाडीचं तिकडे ते एकत्र येऊन त्या लोकांना घर मिळवून दिलं होतं. त्याकरता आपण एकत्र येणं गरजेचं आहे. MUTPचा कायदा लागू झाला तर कागदपत्र प्रकार हा राहत नाही शिल्लक. म्हणजे तुमच्याकडे कागदपत्र कुठले आहेत कुठले नाही आहेत, काय चुका आहेत, याला कोणी विचारणार नाही आहे. फक्त सर्वेच्या दिवशी ते तुमचं होतं घर तर तुम्हाला घर मिळणार आहे, ही काळजी तो कायदाच घेतो. तर आपल्याला एवढी मागणी लावून धरायची आहे की घर के बदली घर आणि MUTPचा कायदा. मागच्या मीटिंगला मी म्हटलं होतं, मागच्या मीटिंगमध्ये मी म्हटलं होतं की काही गोष्टी अनिर्णित आहेत म्हणून आपण ते प्रारूप जे आहे ते बदलून घ्यावं. पण असं समजण्यात येतं की ते बदलायला खूप कठीण गोष्टी आहेत, कारण सरकारला 10 वर्ष झाली अजून काही हालचाल करताच नाही आली आहे. जर ते बदल म्हटलं तर पुढची अजून 20 वर्ष जातील. म्हणजे आपण जे लहानपणापासून पाहतो की आपलं स्वतः घर चांगलं होईल ते आपले नातवंड वगैरे पाहतील, ते स्वप्न पाहतील अजूनही. म्हणजे आपण इतका वेळ न घालवता एकत्रित येऊया, MUTP कायदा लागू करण्याचा प्रयत्न करूया. इथे मी सांगून थांबतो. धन्यवाद. पुण्यतिथी आहे ते त्यांना मी प्रणाम करते आणि सगळ्यांना नमस्कार करते. आणि आपल्याला MUTP लावणं खूप गरजेचं आहे. पण असं MUTP कसं ना, पहिलं काही लोकांना सर्वे झाला नाही, ते सर्वेचं काय हे तर पहिला निर्णय घ्यायला पाहिजे ना. आणि मग सर्वे नाही झाला तर MUTP कसं लावणार. तेव्हा MUTP ला सगळ्यांना एकत्र येणं पाहिजे, सगळ्यांनी एक राहा आणि सगळ्याला साथ द्या एकामेकाला. थोड़ं बोलूं माझं भाषण. बड़ों को सलाम, छोटों को प्यार। मेरी तरफ से आपको सबको मुबारक हो। मेरा रोजा है, आप सबके लिए दुआ करती हैं कि मैं ये दुआ करती हूँ कि आप सब हम मिलकर रहे और हमारी जो एकता है वो कायम रहे और हम ज़्यादा से ज़्यादा तादाद में सुंदर के साथ में रहे। हमको यही हासिल होना है और हमको घर मिलना जब भी है। हमारे घर में बहुत प्रॉब्लम आएगी। हमारे पास एक घर ही तो है, यही घर हमको नहीं मिलेगा तो हम हाथ झाड़ते रह जाएंगे। तो हमारा सबसे यही विनती है कि हम ज़्यादा से ज़्यादा तादाद में अपनी सभा को बढ़ाएं और अपनी आवाज़ उठाएं कि हमको घर के बदले घर मिले और जो हमारी मांगनी है वो हमारी मांगनी पूरी हो। तो हमारी कभी होंगी जब हम ज़्यादा से ज़्यादा तादाद में हम लोग सुंदर के साथ में आगे हाथ बढ़ाएंगे और इनके हाथों को मजबूत करेंगे, तभी तो हमको सफलता मिलेगी। हम घर बैठे रहेंगे, घर में बैठे रहेंगे, 120 रुपए को देखते रहे क्या मेंबर बने, किधर जाएं इधर जाएं। देखो एक साथ में हम तुम सब मिलकर रहेंगे तो हमारा भला होएगा।
हम अपने भले के लिए अपना टाइम वेस्ट करते हैं, अपना काम छोड़ते हैं, किस लिए कि हमारे पास ये घर है, ये भी हमको नहीं मिलेगा तो हमको क्या मिलेगा, फिर हमारे पास तो कुछ नहीं, हम तो गरीब है, गलीस तो नहीं है, किसी का मारेंगे, लूटेंगे, क्या करेंगे, झगड़े करेंगे, फसाद करेंगे, वो तो हमारे बस की बात नहीं है। इतना ही है कि हम अपनी एकता बना के रखें और इसको भरोसे पर रखें कि ये हमको मिलना ही है। हमको हमारा घर मिल गया तो उससे अच्छा हमको कुछ नहीं है। हम 4 दिन के लिए कहीं भी जाते हैं और अपने घर में आते हैं, हमको सुकून मिलता है कि अपना घर ही हमको अच्छा है। कहीं भी रहे हैं, कितनी भी अच्छी जगह, लेकिन अपने घर से सुकून ज्यादा किधर भी हमको नहीं मिलेगा। हमारा घर हमको मिल जाए, हमारी एकता कायम रहे और हम सब इन चीजों पर भरोसा करके सुंदर के साथ में आए और हम इस बात को अपनी आगे रखें कि हमको घर के बदले घर मिलना चाहिए। और देखो ये योजना जो है आसारा की और ये महाड़ा की, ये हम हटाना चाह रहे हैं कि हमको MUTP योजना हमारे ऊपर लागू होए और हमको घर के बदले घर मिले, दुकान के बदले दुकान मिले। यही हमारी एकता है। हम इसे अपनी एकता को संभालेंगे। सुंदर हमको मुफ्त में मिल गया, इतने दिन भाषण करते हैं, कितनी मुसीबत से रहते हैं, सुबह को जाते हैं, शाम को आते हैं। मैं हर वक्त देखती हूँ इतना हमारे लिए कोई भी नहीं भागेगा, इतना हमारे लिए कोई भी नहीं करेगा, क्योंकि ये हमारा बुरा वक्त है। हमारे बुरे वक्त में जो हमारे काम आएगा वही हमारा अपना है और कोई हमारा अपना नहीं है। जब हमारे घर टूटेंगे तो लोग क्या बोलेंगे, लाओ 5 लाख रुपए, लाओ 2 लाख रुपए, और हम खाने का ठिकाना नहीं, हम पैसे कहाँ से देंगे। हम सुंदर के साथ में रहेंगे, भरोसे पर सुंदर के साथ में है कि हमको घर के बदले घर मिलेगा और हमारी मेहनत का फल मिलेगा। अब मैं सबसे यही विनती करती हूँ कि आप सब एकता बना के रखें, हिंदू हो, मुसलमान हो, कोई भी हो, एक हमारी मुट्ठी होगी ना, इस हमारी बड़ी मुट्ठी में राज है, खुल गई तो कुछ भी नहीं है। यही हमारी एकता है और यही हमारा साथ है, यही हमारे इनके साथ रहने की जरूरत है। बघा, आपल्या झोपड्याचं खळबळ तर आता सध्याला चालू आपणच केलेली आहे, कारण आपल्याला झोपड्यांची जास्त गरज आहे। आता आपल्याला पात्र नापात्र हे करायला लागलेत, पण आपल्या झोपडपट्टीचं एकही घर पात्र नाहीये, कारण लिस्ट आणली, सगळ्यांना दाखवली, वट्यावर मीटिंगी झाल्या, 2 महिन्यापासून मीटिंग चालू आहे। तर तुम्ही आता समजून घ्या की आपले घर पात्र नाहीये, तर पात्र कसे करायचे। आपण एकजूट झाल्याशिवाय पात्र होणार नाहीत घर। एकजूट सगळ्यांनी, आणि ज्याच्या बाजूला घर आहे त्यांनी जरा कोशिश करा की आम्ही फॉर्म भरले बाबा, तू पण जाऊन फॉर्म भर, कारण आपल्याला एकजूट होणं हे जरुरी आहे। आणि सगळे जण जूट झाल्याशिवाय आपण कुठं पण गेलं तरी आपल्या घराला घर मिळणं शक्य आपण करून घ्यायचंय। ते लोक आपल्याला करून देणार नाहीत। आपण धावपळ करायला पाहिजे, आपण एकजूट व्हायला पाहिजे, त्याच्यानंतरच हे घर आपल्याला मिळणार आहे। आपण MUTP योजना का लावायची म्हणतो की आपण मेहनत केली तर आपले घर पात्र होऊन आपल्याला ती योजना लागू होईल, आपल्याला घराला घर मिळेल आणि आपण धावपळ, आपण कष्ट करायचे त्याच्यामध्ये। आपल्या स्वतःच्या घरासाठी आपण एक माणूस आपण उभाच राहायचं, घरामधून एक माणूस, प्रत्येक घरामधून एक जण जर आले तर 650 आपले घर जे आहेत तेवढी जर पब्लिक आपण आज MARD ला या कुठं SRI जरी गेलो तर त्याचं भर पडणार आहे आणि आपले काम बरोबर होतील। काय आपण धावपळ करणं आपलं काम आहे। आपल्या घरासाठी आपण उभा राहतो, आपण बाजूवाल्याच्या घरासाठी नाही जाणार आहे, आपल्या स्वतःच्या घरासाठी आपल्याला वाचवायचंय। आपलं घर पात्र करून घ्यायसाठी पण मेहनत करावं लागणार आहे, तेव्हा आपले घर पात्र होणार आहे। असेच घर पात्र होणार नाहीत, विचार करा। आणि आजूबाजूला जे बी माणसं आहेत तुमच्या राहायला, त्या माणसांना जरा कोशिश करा, तुम्ही 2-2 माणसांना तरी रोज कोण मिळेल त्यांना सांगा, त्यांच्या घरी जावा, एकत्र या, सगळ्यांना एकजूट करायचे प्रयत्न करा। एवढंच बोलून मी भाषण सोडतो। आपले मार्गदर्शक सुंदर पाडू और मंचावर बसलेले सगळे कार्यकर्ते, समोर बसलेले सगळे कार्यकर्त्या, त्यांना माझा जय भीम, नमस्कार, सलाम वालेकुम। आणि माझं म्हणणं असं आहे की आज 9-10 वर्ष झाले याने MUTP ते SRA लावलंय, पात्र अपात्र अनिर्णित असं यांचं सगळं चालू आहे। तर या लोकांसाठी आपल्याला काय करायला पाहिजे,
तर आपल्याला METP लावून घ्यायची. तर जो एसआरएचा कायदा पहिला त्यांनी लावलेला आहे तो खारिज करायला पाहिजे. माझ्या मतानं तर खारिज करायला पाहिजे. ते खारिज जर केला तरच आपल्याला METP लावता येईल. जर तो कायदा खारिज नाही झाला तर आपल्याला METP लावता येणार नाही. मग METP म्हणजे काय? म्हणजे आपल्याला घराच्या बदली घर, दुकानच्या बदली दुकान, आपले शाळा, मुलांच्या शाळा, आपले कामधंदे, आपल्या बस किंवा गाडी ट्रेन जवळच. म्हणून याच्यासाठी आपल्याला पार्ल्याच्या लोकांना पार्ल्यामध्येच पुनर्वसन करायला पाहिजे. सगळं आपलं व्यवस्थित इथे राहील. जर आपल्याला इथून जर लांब टाकलं तर तिथून येणं जाणं, मुलांच्या शाळा, आपले कामधंदे हे सगळे पार्ल्यातच आहेत. जर तिकडे टाकलं तर आपले किती हाल होणार. असे लोकांचे झालेत. आम्ही उघड्या डोळ्यानं बघतोय की लोकांना तिकडे टाकलंय तर ते लोक तिथून कामाला येतात, रात्री घरी जात आहेत, कधी गाडी नसते, कधी काय नसते. असे हाल नको व्हायला. म्हणून आमचं म्हणणं आहे की सगळ्यांनी एकत्र या आणि हा पहिला जे त्यांनी लावलेले सारे ते खारिज करा आणि आपल्याला METPचा कायदा लावून घ्यायचा आहे. हे सगळ्याच्या मतानं, मी माझ्या एकटीच्या मतानं नाही म्हणत, सगळ्याच्या मतानं जर असेल तर हे सगळं खारिज करून आणि METP लावायची असं माझं म्हणणं आहे. म्हणजे आपल्याला घराची बदली घर भेटेल. जय भीम, नमस्कार. खाएंगे अपना आज तलक धोखा खाया पर अब ना धोखा खाएंगे. अपने घर की रक्षा के लिए हम दुश्मन से टकराएंगे. योजना चलाने वालों ने जनता पे आफत ढाई है. हक की लड़ाई है, हक की लड़ाई. एयरपोर्ट के बस्ती वालों को घर के बदले घर मिलना है. रहने लायक घर होना और इसी जगह पर मिलना है. मियाल अडानी जो भी हो, अरे मियाल अडानी जो भी हो, अब उनको ठोस बताना है. हक की लड़ाई है, हक की लड़ाई. घर की लड़ाई है, हक की लड़ाई. हक की लड़ाई है, हक की लड़ाई. घर की लड़ाई है, हक की लड़ाई. पुनर्वसन योजना का पहले सबको प्लान बताना है. सबको प्लान बताना है, सबको प्लान बताना है. घर टूटने के पहले सबको सुंदर घर में बसाना है. यह मांग हमारी सबकी है, यह मांग हमारी सबकी है. अब उनको ठोस बताना है. हक की लड़ाई है, हक की लड़ाई. घर की लड़ाई है, हक की लड़ाई. हक की लड़ाई है, हक की लड़ाई. घर की लड़ाई है, हक की लड़ाई. एयरपोर्ट के मजदूर और बस्ती वालों ने एकता बनाई है. हमने एयरपोर्ट के मजदूर और बस्ती वालों ने एकता बनाई है. बुलडोजर की भाषा करने वालों को सबक सिखाना है. बुलडोजर की भाषा करने वालों को सबक सिखाना है. अरे जो भी बीच में आएगा, अरे जो भी बीच में आएगा, अब उसकी जम के धुलाई है. हक की लड़ाई है, हक की लड़ाई. हक की लड़ाई है, हक की लड़ाई. हक की लड़ाई है, हक की लड़ाई. घर की लड़ाई है, हक की लड़ाई. इनकलाब, इनकलाब. जय 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 भीम. जय 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 भीम. हात वर करून बोलायचं. घर आमचं हक्काचं, घर आमचं हक्काचं. कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही. स्थानिक ठिकाणी पुनर्वसन झालंच पाहिजे, स्थानिक ठिकाणी पुनर्वसन झालंच पाहिजे.
SRA योजना रद्द करा, झोपू योजना रद्द करा, MUTP योजना लागू करा। ठीक आहे।